एकाच ध्यास रुग्ण हितासाठी परिचारिकांना परिचारिका एकजुटीचा एकच ध्यास परिचारिका एकजुटीचा होश शासको होश में बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो छीन के लेंगे अपने हक, भूलो मत। आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर अनिश्चिततेचा एक भाग दिसत आहे. आज सगळ्यांच्या मनात एक अस्थिरता निर्माण झालेली दिसत आहे. ही अस्थिरता, ही अनिश्चितता किंवा येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये आपली होणारी विटंबनाच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर दिसू पाहत आहे. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिनांक 6 मे 2024 रोजी एक परिपत्रक आलं होतं DMAR तर्फे. माननीय प्रवीण भाऊ यांनी सांगितलं, याच्याबद्दल आपल्याला प्रकाश टाकलात आणि आपल्यामधील बहुतांश लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे की हा प्रकार काय चालू आहे. हा प्रकार आपल्यासाठी नवीन नाही. हा प्रकार आपल्यासाठी नवीन नाही, कारण की याची जी गंभीरता होती आजपर्यंत ती आपल्याला जाणवली नाही. ती गंभीरता का नाही जाणवली? ती गंभीरता याच्यासाठी नाही जाणवली किंवा भासू नाही दिली, कारण की असे सरसकट शासन निर्णय, असे सरसकट शासन परिपत्रक आपल्या याच्यामध्ये निघाले नाही. कारण की विनंती बदली, तक्रारच्या अनुसार होणारी बदली ही क्रमप्राप्त असते. आज कोणता तरी कर्मचारी पॅटर्नल होम सोडून तो आपल्या इथे नोकरीसाठी, शासकीय नोकरीसाठी म्हणून तो आपला पॅटर्नल होम सोडून आपल्या इथे येतो आणि मग काही कालांतराने त्याचा प्रोबेशनरी पिरियड संपल्यानंतर तो विनंती बदलीसाठी पात्र ठरतो किंवा विनंती बदलीसाठी तो अप्लाय करतो. काही लोक आपल्यामध्ये तक्रार पण होतात, त्यांची तक्रारीच्या अनुसार पण बदली होते. पण आजपर्यंत जे माझे वरिष्ठ लोक इथे माझ्यासोबत उभे आहेत आणि जे वरिष्ठ लोक व्यासपीठाच्या खाली उभे आहेत, तर त्यांनी ही ग्वाही द्यावी की आजपर्यंत हे घडलं आहे का? प्रशासकीय बदली ह्या कधी घडल्या आहेत का? मी झाडेताई ह्या सगळ्यात सिनियर आहेत आपल्यामध्ये, आपल्या म्हणजे बाकीचे लोक पण आहेत, त्यांनी मंगलाताई वगैरे सगळ्या यांनी कधी अनुभवले नाहीये. या 6 वर्षानंतर तुमची होणारी बदली ही क्रमप्राप्त या निर्णयामुळे झालेली आहे. हे तुमच्यावर होणारा एक घात आहे की नाही आहे, आपल्याला वाटतो की नाही वाटत? कारण की ही स्थिरता जी आणली होती ती आपल्या फेडरेशनने त्यावेळेस घडून आणली होती. स्थिरता आणण्याचा प्रकार जेव्हा आपल्यामध्ये रात्रपाळीचा पण होता, जेव्हा आपण कुटुंब वत्सल होतो त्यावेळेस पण हा प्रकार घडत होता. तेव्हा फेडरेशननी याचा विडा उचलला होता आणि 1 दिवसाची नाईट आणून ठेवली होती. आज आपल्याला माहित आहे की आपण आठवड्यातून फक्त एकच नाईट करतो. हे कोणामुळे झालं? फेडरेशन आणि आपल्या एकीने झालं. आपली एकी जिथे आहे तिथे ह्या गोष्टी होणार नाहीत, हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. आज जे ह्या गोष्टी घडत आहेत, कोणाच्या तरी पती पत्नी एकत्रीकरणामध्ये काहीतरी लोकांना सूट देण्यात आलेली आहे. जे पती पत्नी एकाच ठिकाणी आहेत त्यांना एकत्रीकरणाच्या नावाखाली त्यांना सूट देण्यात येईल. ज्यांना, मी हे शब्द वापरायचे नाही आहेत मला, पण मला हे शब्द वापरावे लागून राहिले, ज्या डायव्होर्सी आहेत, जे विडो आहेत किंवा विधूर आहेत, त्या सिंगल पॅरेंट आहेत किंवा त्यांच्या वृद्ध आई वडील आहेत किंवा सासू सासरे आहेत, ह्या त्यांना सूट देण्यात येईल. पण आजच्या ज्या नवीन मुलं ज्यांना हे नाही आहेत, ज्यांना या गोष्टींनी, ज्यांचे लग्न नाही झालेले आहे किंवा माझ्या मित्रमैत्रिणी ज्यांचे जे हे आहेत स्पाऊस आहेत ते प्रायव्हेट याच्यामध्ये काम करतात, त्यांचं काय होणार? आज तुम्ही ही अट घातली होती का शासनाने
शासनाने हीच अट घातली होती की तुम्ही एक सर्टिफिकेट आणा, तुमचा कोर्स कंप्लीट करा आणि तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स थ्रू तुम्ही हे करा. आज आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स थ्रू मेरिट बेसिसवर आपण इथे लागलेलो आहेत की नाही. तुमचं याच्यामध्ये असं कुठेही ऑफिस ऑर्डरमध्ये किंवा याच्यामध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे या गोष्टी. आज आपल्यासोबत काय घडत आहे मी अजून तुम्हाला फॅक्ट सांगू इच्छितो. आज देशाचे पंतप्रधानांनी स्वतःहून जाहीररीतीने म्हटलेलं आहे की फायनान्शियल क्रायसिस येणाऱ्या काळामध्ये उद्भवणार आहे. फायनान्शियल क्रायसिस उद्भवल्यामुळे आज आपल्यावर काय घडू शकतं याची जाणीव त्यांनी त्यांच्या एक जाहीर निवेदनात म्हटलं आहे आणि ते वारंवार सगळ्या याच्यामध्ये सगळं सोशल मीडियामध्ये चालू आहे. याच्यामुळे आपल्याला एक हे होऊ शकतं की आज जर एखाद्या कर्मचाऱ्याची जर बदली करत असेल शासन, तर शासनाला जवळपास 30 ते 40 हजार रुपयाचा फटका लागेल. तर शासन यासाठी तयार आहे का? तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपल्या याच्यामध्ये संवर्गामध्ये बिंदू नियमावली हा प्रकार झालेलाच नाही आहे. आज बिंदू नियमावलीचा जो प्रकार आहे म्हणजे रोस्टर पोस्टिंग जी राहतं त्याच्यामध्ये प्रत्येक संवर्गामध्ये आपल्या याच्यामध्ये नाना प्रकारे पोस्ट क्रिएट केल्या जातात. आज मला लागून इथे 14 वर्ष झालेले आहेत. मी आज एक स्टाफ नर्स म्हणूनच आहे. येणाऱ्या काळामध्ये मी जेव्हा 25 म्हणजे देवानी मला आशीर्वाद दिला आणि सगळ्यांचं हे राहिलं तर मी थोडासा 35 म्हणजे सेवा देऊ शकेल. पण मी जर रिटायर्ड व्हायचं जर वेळ आली तर फक्त मी ॲज अ इन्चार्ज किंवा 1 वर्षा अगोदर मला इन्चार्जची पोस्टिंग मिळेल. ती पण माझ्या ठिकाणी भेटेल याची शाश्वती नाही मला. पण याच्यामुळे तुम्हाला एक लक्षात येत असेल, आज सगळेजण आपल्या याच्यामध्ये सगळेजण मॉडर्नायझेशनच्या बाबतीत बोलत आहेत, सगळेजण आपण मॉडर्न एज्युकेशन घेत आहेत. तर कुठे आपली नियमावली तयार झालेली आहे? कुठे रिक्रुटमेंट रूल्स तयार झालेले आहेत? कुठे हे झालेले आहेत? पण ते असो, त्यासाठी सगळेजण आपण लढतच आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकाराने लढत आहे. प्रत्येक संघटन आपली बाजू मांडण्याचा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत आहे. पण अशा वेळेस आपल्यावर येतं कुटुंब वत्सल. आपण ज्यांच्यासाठी काम करतो, कोणासाठी काम करतो? आपण आपल्या कुटुंबासाठी काम करतो. आपण इथे सेवा देतो. सेवा कशाने देतो? आपले कोणी लागतात का इथे? नाही लागत. पण तरी पण आपण आपल्या सद्भावनेपोटी एम्पॅथेटिक व्ह्यूने, सिम्पॅथेटिक व्ह्यूने त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण कोणत्या ना कोणत्या कधी अटेंडन्सचं काम करतो, कधी आपण जेवण वाटण्याचं काम करतो, कधी आपण सिक्युरिटी गार्ड म्हणून पण काम करतो. आणि याचा जास्तीत जास्त उदाहरण म्हणजे आपण कोविडच्या दरम्यान आपण कशा ड्युट्या केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. तर त्यावेळेस आपल्याला अराजकता वाटली नव्हती का? ना त्यावेळेस तुम्ही करायचं होतं, बदली धोरण लावायचे होते, पण नाही लावले. म्हणून मला एकच म्हणायचं आहे की एका छताखाली येऊन एकाच मागणीसाठी सर्वांनी एकीकृत यावे. ठेवा देवा विसरून जावे. मी इथे बोलणारा एक प्रतिनिधी पण आहे, पण आज मी तुमच्या याच्यातून एक जे जाहीररीत्या तुमच्या मनातून येतं, प्रत्येक वेळेस येतं, त्या सगळ्यांचं आव्हान करतो. आज प्रशासकीय बदली कोणाला हवे असतील तर त्यांनी हात वरती करावे. प्रशासकीय बदली कोणालाच हवी नको. हा, तुम्ही विनंती बदली करा, तुम्ही तक्रार बदली करा, पण आम्हाला माहिती आहे की आमची 3 वर्षात आमच्या बदल्या होतातच. आम्ही काही आर्थिक व्यवहार करत नाही. आम्ही इतरांसारखे बेड देण्यासाठी किंवा सलाईन लावायसाठी पैसे मोजत नाही. आम्ही कोणती सोयी उपलब्ध करून देण्यासाठी पैसे मोजत नाही. इतरांसारखे आम्ही नाही किंवा इतर संवर्गासाठी आम्ही नाही. पण आज जर आमच्यावर तुम्ही जर कुऱ्हाड आणण्याचा प्रयत्न कराल तर माझ्यासोबतचे सगळे बंधू, माझ्यासोबतचे सगळे मित्र मैत्रिणी आज या धोरणाला विरोध करेल. तुम्ही सगळे या गोष्टीला तयार आहेत? म्हणूनच आज या गोष्टीला दुजोरा देण्यासाठी
महाराष्ट्र राज्य लेवलनी हा कॉल केलेला आहे. आज जाहीर रीतीने मी सगळ्यांच्या साक्षीने हे सांगतो की आम्हाला आरएमबीकेचे जे प्रतिनिधी आहेत माननीय मंजुलाताई, माननीय वैशालीताई आणि बाकीचे आपले प्रेमजी बोबडे यांच्या अंतर्गत त्यांनी जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण एकोपा दाखवण्याची नितांत गरज आहे. इथे मी काही निर्देशने द्यायसाठी आपल्याला राज्य लेवलनी हे केलेलं आहे, निर्देशित केलेलं आहे. पण आपल्याला एक सांगू इच्छितो की आपल्याला जर सूट देण्यात येण्याचे जर लिहून देत असाल आपण, तर त्याच्यामध्ये आपले कारण सुस्पष्ट रीतीने मांडा. आणि मी तुम्हाला माहितीच सांगतो की जिल्ह्यामध्ये ज्यांना माहिती नसेल की आपल्या जिल्ह्यामध्ये किती DMERचे हे येतात इन्स्टिट्यूट, तर त्यांना मी हे सांगितलं आपल्यापाशी जवळपास 7 इन्स्टिट्यूट आहेत जिल्ह्याचे. जर आपल्याला माहीत नसतील तर आम्ही आमच्या ग्रुपमध्ये जिल्ह्याचे त्या 7 इन्स्टिट्यूटचे नाव टाकू. आणि मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की बिंदू नियमावली हा लक्षात ठेवा. ही गोष्ट बिंदू नियमावलीमध्ये आपल्याला लक्षात येतं की कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये किती वॅकन्सीज आहेत, किती संवर्गाच्या काय वॅकन्सीज आहेत आणि किती पदभरती करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणून शासनाला हेही लक्षात आणून द्यायचं आहे, आपण प्रक्रिया जी आहे ती आपण राबवूया, या वैयक्तिकरित्याने राबवूया. आणि माननीय आपल्या कल्पनाताई रोडे आणि माननीय शारदाताई भुते अध्यक्ष यांनी आपल्याला इन्स्ट्रक्ट केलेलं आहे की जर या प्रक्रियेच्या विपरीत जर काही काम झालं तर आपल्याला आपलं शस्त्र उगारावं लागेल, ते म्हणजे आंदोलन. आणि ते आंदोलन राहील तीव्र आंदोलन. यासाठी आपण सगळे तयार आहेत का? मला आवाज ऐकू नाही आला किंवा माझ्या प्रतिनिधींना ऐकू नाही आला. आपण या आंदोलनासाठी तयार आहेत की नाही आहे? जर जे बसलेले असतील तर ते त्यांच्या प्रकृतीमुळे बसलेले असतील, आपण तसं समजूया. पण त्यांचा जाहीर पाठिंबा आपल्याला आहे असं पण समजूया, हो की नाही? पण त्यांची प्रकृती त्यांची शारीरिक आहे, पण मानसिकरित्या त्या आपल्या सोबत आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून मी सगळ्यांना काही निर्देशनांचं वाचन आहे आणि त्या निर्देशनाचं वाचन आपण करूया आणि जोरात आपल्याला ते बोलायचं आहे. होश आपको होश में होश में आके बात करो, बात तो तुमको नहीं होगी, न्याय तो तुमको लेना होगा, नहीं देंगे तो छीन के लेंगे अपने हाथ. परिचारिका एकजुटीचा परिचारिका एकजुटीचा परिचारिका एकजुटीचा असा कसा देत नाही. एकच द्या एकच द्या. रुग्ण हितासाठी परिचारिकांना तुम्ही जरा शांत राहा, कारण ही बाब जेवढी तुम्हाला वाटत राहिली आहे की संघटना करून घेईल, तर संघटना तर करेलच, पण तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही पाठिंबा असायला पाहिजे त्या प्रकारे तुमचा पण पाठिंबा हवा आहे. तुम्ही काय करताय की फक्त आपली ड्युटी करताय, बाकी संघटना बघून घेईल, तर असं होत नाही. कारण संघटनेला पण पाठबळ लागतं आणि आज पाठबळ लागतं म्हणून आम्ही सगळ्या संघटनेला आवाहन केलं होतं की सोबत लढू. कारण हा जो अन्यायकारक निर्णय आहे हा प्रत्येकाला धोकादायक आहे. आणि आतापासून नाही, आधीपासूनच सांगतोय की नर्सिंग प्रवर्गाची जी अधोगती आहे ती आता हळूहळू सुरू होऊन राहिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आता आजकाल आपल्याला इतक्या साऱ्या फिजिकल हेल्थवर प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे सगळ्यांच्या. किती मुली आता कॅन्सरने ग्रस्त आहे. आणि त्यात जर का तुम्ही 6 वर्षांनी प्रशासकीय बदली म्हटली तर ह्या वयात आपली बदली तुम्ही 1 वर्ष टाळू, 6 वर्षाचा एक टर्म पूर्ण करून घ्याल. त्यानंतर तुमचं वय वाढत राहणार आहे, प्रकृती खराब होत राहणार आहे, मुलांच्या समस्या वाढणार आहे. आज समाजाची स्थिती अशी झालेली आहे की आपण कितीही मुलांकडे लक्ष द्या पण पिढी बिघडत चाललेली आहे. तुम्ही किती मुलांकडे लक्ष द्याल, किती नवऱ्याकडे लक्ष द्याल, स्वतःच्या प्रकृतीकडे किती लक्ष द्याल, त्यात ही प्रशासकीय बदली
कसं सांभाळाल सगळं. तर हा सगळ्या गोष्टीचा विचार करून ही जी शासनाची वृत्ती आहे आता याला आळा घालण्यासाठी तुम्हाला मैदानात यावं लागणार आहे. जर आम्ही तुम्हाला वारंवार म्हणतो आहे की तुम्ही आमच्या सोबत राहा, तर मुली काय करतात, ज्यांना वाटते की नाही आमचं नाव नाहीये, आता बऱ्यापैकी ज्युनियर लोकांची नावं नाहीये, पण मी त्यांनाही सांगू इच्छिते ह्या वर्षी नाहीये, पुढच्या वर्षी राहतील. मग काय करणार आहे पुढच्या वर्षी? मग त्याच्यानंतर भांडणार आहे का ते लोक? एकदा आदेश आला आणि एकदा तुमच्या मानगुटीवर हा प्रश्न पडला की तो नेहमीसाठी राहणार आहे. तुम्ही आता भांडलं नाही तर की कारण जेव्हा जेव्हा आपल्यावर अन्याय होतो आणि आपण तो सहन करत राहतो तर अन्याय हा अन्याय राहत नाही, मग ती एक नियम बनून जातो आणि ते तसं व्हायला नको. म्हणून आज आम्ही मैदानात आहोत आणि आज म्हणून आपण सगळे एकत्र मिळून लढतो आहे. तर आपण निवेदन वारंवार दिलेलेच आहे, हसन मुश्रीफ सरांना दिलेलं आहे, मंत्रालयात दिलेलं आहे. त्यानंतर आता आपले पुढची स्टेप आहे की सगळ्या आमदारांना आपल्याला निवेदन द्यायची आहे. तर त्या आता काल पण मी म्हटलं होतं की आपल्या इथे का बरं हा प्रश्न निर्माण होता मला समजत नाही. स्टाफची मुबलकता एवढी नाहीये असं होत नाही. प्रत्येक वॉर्डमध्ये मिनिमम 2 स्टाफ असतात की नाही. एक काम करून जर दुसऱ्यांना सांगितलं जात आहे गेट फिटिंग घेऊन किंवा ग्रुपवर सांगितलं जात आहे की आज आपल्याला निवेदन देण्यात येणार आहे, मग तिथे संख्या का दाखवत नाही तुम्ही लोक? म्हणजे मग तुम्हाला फक्त आपली ड्युटी करायची आहे, पण ती ड्युटी टिकवायची पण तर आहे ना. मग तुम्हाला फक्त ऑर्डर मिळालाय गव्हर्नमेंटचा म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट झालेले आहे, मग ती टिकवायची जबाबदारी कुणाची आहे? फक्त संघटनांची नाहीये, ही प्रत्येक इथे उभ्या असणाऱ्या आणि प्रत्येक कार्यरत असणाऱ्या नर्सची जबाबदारी आहे ड्युटी टिकवायची आहे. तर त्यासाठी म्हणून काल पण मी बघितलं की फक्त 4 ते 5 ह्या सिस्टर होत्या, यांच्यासोबत 3 सिस्टर होत्या. का बरं ह्या लोकांनाच वाटलं की आम्हाला निवेदन द्यायला यायला पाहिजे? जर का तुमच्या ग्रुपवर काही मेसेज आलेला आहे आणि तो महत्त्वाचा आहे, यातनं काय दिसतं की तुम्ही किती मानसिक गुलाम होत चाललेले आहे. तुम्हाला फक्त तुमची ड्युटीच करायची आहे. 8 ते 2 ड्युटी केली आणि गेलं असं नाही चालणार आहे. आता तो काळ गेला आधीचा काळ असं म्हणता येईल की चांगला काळ होता, पण आता दिवसेंदिवस त्याची खालावती आहे. तुम्हाला त्यासाठी वाचा फोडावी लागणार आहे आणि त्यासाठी सोबत यावं लागणार आहे. तर आता आपण जो निवेदन देणार आहोत आमदारांना, त्यासाठी मला सांगा किती जण तयार आहेत? सकाळी 1 सुट्टी घ्यायची आहे. 1, 2 आता ही जी प्रक्रिया सुरू आहे प्रशासकीय बदलीची, ह्या प्रशासकीय बदलीतून वगळण्यासाठी आपल्याला सगळ्या प्रकारे आपली मेहनत लावावी लागणार आहे. तुम्ही हा विचार करू नका माझा एक डे ऑफ जाईल आणि माझा एक पीएड जाईल म्हणून. आता तुम्हाला पण कंबर कसून आमच्यासोबत यावं लागेल, तर यातून काहीतरी निष्पन्न होणार आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की तुम्ही 2-4 लोक संघटनेचे जातात आणि करून येतात, तसं होऊ शकणार नाही आहे. कारण शासन तुम्हाला माहिती आहे, शासनाला तुमच्या मताची गरज राहिलेली नाही आहे. तुम्ही जगता की मरता याचीही गरज राहिलेली नाहीये. त्यामुळे आता निवेदन आपण उद्यापासून देणं चालू करू. तर उद्यापासून मला ग्रुपवर नावं टाकायची तुम्ही की आम्ही सोबत येतोय म्हणून. सकाळच्या वेळातच ते भेटतात आणि सकाळच्या वेळातच आपल्याला जावं लागणार आहे आणि सकाळच्या वेळात भेटतात, त्यामुळे आपण इव्हिनिंग नाईट करू शकतो. आणि तेवढी तर सूट आहे आपल्याला की आपण सुट्टी पण घ्यायची गरज नाही. आपल्याला इव्हिनिंग नाईट करून आपण ते निवेदनं देऊ शकतो. तर आपल्याला ही पुढची स्टेप करायची आहे आणि तुमचा पाठिंबा असाच आम्हाला राहील अशी अपेक्षा करते. धन्यवाद. रद्द करा, रद्द करा. प्रशासकीय बदली रद्द करा. बदली अधिनियम 2007. बदली अधिनियम 2007. वर्षेस एकजुटीचा विजय असो. वर्षेस एकजुटीचा विजय असो. एकाच ध्यास, एकाच ध्यास, रुग्ण हितासाठी परिचारिकांना, रुग्ण हितासाठी परिचारिकांना, परिचारिका एकजुटीचा, एकच ध्यास, परिचारिका एकजुटीचा. होश शासको, होश में आके बात तो तुमको न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो छीन के लेंगे अपने हक, भूलो मत. बदली अधिनियम 2005